मकर संक्रांत अगदी 4 दिवसावर येऊन ठेपली आहे आणि अजूनही तुम्हाला भोगीची भाजी कशी करायची ते माहीत नाहीत. ही एकदम छोटीशी रेसिपी तुमच्यासाठीच आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. वांगी घ्यायचे आहेत, वाटाणा घ्यायचा आहे, हरभरा घ्यायचा आहे, शेंगदाणे घ्यायचे आहेत, पावटा घ्यायचा आहे, गाजर घ्यायचं, बोर घ्यायचं आणि व्यवस्थित एखादा चिरून पाण्यामध्ये स्वच्छ करून टाकायचं. इकडे आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि तिळाचं वाटण करून घेणार आहोत. हे ब्लॉग पूर्ण झटपट होणार आहे. जिऱ्याची फोडणी टाकायची आणि पटकन असा कांदा मस्त बारीक चिरलेला परतवून घ्यायचा. ही भाजी आहे ना, मिक्स व्हेज तुम्ही असं म्हणू शकता, पण ही भोगीच्या आदल्या दिवशी म्हणजेच संक्रांतीच्या आदल्या दिवशी करतात. भोगीच्या दिवशी वाटण करून घेतलेला मसाला, जिरा पावडर, हळद आणि घरातलं जे तिखट असतं, जे लाल तिखट असतं, मीठ असतं, ते चवीपुरतं टाकून घ्यायचं. व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं. झटपट अशी होणारी रेसिपी आहे, तुम्ही स्किप न करता बघा. ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या ना, यात तुम्ही तुमच्या आवडीच्या सुद्धा आणखीन भाज्या घेऊ शकता, पण ही पटकन होणारी भाजी आहे, त्याच्यामुळे आपण पटक दिशेनं करणार आहोत. तुम्हाला टेन्शन इतिवत कुठेही येणार नाही कशी करायची. जर तुमची पहिल्यांदाच तुम्ही बनवत असाल ना, कुटुंबापासून लांब असाल ना, तरीसुद्धा ही भाजी पटकन अशी बनवली जाते. बघू शकता 5 ते 10 मिनटं मस्त व्यवस्थित शिजवून द्यायची. वरतून गरम मसाला घालून घ्यायचा, झाकायचं आणि वरतून थोडंसं पाणी टाकायचं, यासाठी की खाली भाजी करपू नये म्हणून. गरम झालेलं पाणी ओतायचं आणि इथं आपली मस्त अशी भोगीची भाजी रसरशीत रबरबीत तयार आहे. तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि तीळ टाकायला मात्र कधीच विसरायचं नाही, कारण ही या सणाला तिळाचा खूप म्हणजे खूप मान आहे. बाय बाय.